महाभारताच्या कथेमध्ये तुम्हाला बलराम शेतीचीच कामं करताना दिसेल, तोच हलधारी दिसेल. आता मला तुम्हाला बलरामाच्या विषयी महत्त्वाची माहिती सांगायची आहे. बलराम शेती करणारा आहे, म्हणजे बळीराम नांगर हा शब्द आपल्याकडे परिचित आहे बघा. खास करून मराठवाड्यातली जी माणसं असतील त्यांना माहीत आहे हा शब्द. बळीराम नांगर म्हणतात, म्हणजे बळीरामाच्या खांद्यावर जसा एका फळाचा नांगर आहे ना, तो बळीराम नांगर. चित्रातून तुम्हाला दाखवतो मी बळीराम नांगर काय आहे, बलरामाच्या खांद्यावर नांगर कसा असतो तुमच्या दिसेल. हा बलराम खरा बळीराजा, हा बलराम खरा बळीराजा, जो शेतकऱ्याच्या कुळात जन्माला आला आहे, जो गोपालकांच्या कुळात जन्माला आला आहे. आणि आपण ज्या बळीराजाची पूजा करतो तो हाच तो बळीराजा. पुढे बळीराजा असं नाव त्याला नामानिधान प्राप्त झालं.